तर नाशिकच्या शहरात सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जणू एकमेकांशी स्पर्धाच रंगलेली पाहायला मिळते। या जीवघेण्या स्पर्धेत नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील खड्ड्यांचा पहिला क्रमांक लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण शहरात कुठेही आढळणार नाहीत एवढे प्रचंड आणि मोठे खड्डे या औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यांवरती पसरले आणि या परिसरातून महिन्याला तब्बल 7 ते 8 हजार कोटी रुपयांची प्रचंड आर्थिक उलाढाल होते। आर्थिक उत्पन्नामध्ये एकट्या अंबड MIDCचा वाटा तब्बल 43% इतका मोठा आहे। नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असून सुद्धा या भागातील रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत। हे दृश्य आपण सध्या पाहू शकतोय। याच परिसरातल्या खड्ड्यांची ही दृश्य आहेत आणि या सगळ्या म्हणजेच अंबड MIDC परिसरातून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। खरं तर एखाद्या नदी किनारे मी बसलोय असं तुम्हाला वाटत असेल, मात्र खरं तर म्हणजे हसावं की रडावं अशी ही परिस्थिती आहे। नाशिकचा अंबड MIDCचा हा परिसर आहे आणि इथे कोणताही खड्डा नाही किंवा काही नाही, तर चक्क हा रस्ता जो आहे तो वाहून गेलेला आहे। समोर जर बघितलं तर दूरपर्यंत तळच्या तळ हे साचलेलं आहे। संपूर्ण रस्त्याची चाळण ही झालेली आहे। जे इथले स्थानिक उद्योजक असतील, कामगार सांगतायत की दरवर्षी पावसाळ्यामध्ये हीच परिस्थिती ही निर्माण होते। आपण समोरील ही दृश्य बघितली, यासोबतच मागे जर आपण बघितलं तर काही अंतर्गत आपण चालत देखील जाऊयात। रस्त्यांची कशा प्रकारे वाट ही लागलेली आहेत, कशा प्रकारे दुर्दशा झाली आहेत, हे आता मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, तर समोर मी जातोय पूर्णपणे म्हणजे RP स्वीट्स आहेत अंबड MIDC मध्ये, अंबड गावातील त्या अंबड MIDCच्या त्या स्वीट्सच्या दुकानापासून तर पुढे गंगा विहार हॉटेल आहेत। या दरम्यान खरं तर अनेक नावाजलेल्या इथे कंपन्या आहेत, एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यांचे महिन्याला खरं तर 2-2, 3-3 हजार कोटीची उलाढाल होते। त्याच मार्गावरील रस्त्याची ही परिस्थिती देखील झालेली आहे। खरं तर आता काही माझ्यासोबत उद्योजक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। त्यांना खरं तर कसा त्रास सहन करावा लागतोय, काय परिस्थिती ओढवली ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। हर्षद बेळे आहेत। बेळेजी, काय ही संपूर्ण परिस्थिती वाईट आहे? सगळं अतिशय नैराश्यजनक परिस्थिती अशी आहे, म्हणजे रोज फॅक्टरीमध्ये यावं की नाही असं निघताना नेहमी एक मनस्ताप अशी होऊन आम्ही परिस्थितीमध्ये घरातून निघतो। आणि सरासरी जो वेळ आम्हाला, जेव्हा रस्त्यांची कंडिशन खूप चांगली होती त्यावेळेस आम्हाला माझ्या घरून माझ्या फॅक्टरीमध्ये मला पोचण्यासाठी अगदी 15 मिनिटात फॅक्टरीत पोचायचो। आता परिस्थिती अशी आहे या खड्ड्यांमुळे की आम्हाला इथे कमीत कमी यायला 1.25 तास फॅक्टरीत लागतो। आणि MIDC संध्याकाळी जेव्हा 6 वाजता सुटते तर आपण आज अनुभवालच की संध्याकाळी 6 वाजता निघालेला माणूस घरी 8 वाजेपर्यंत पोचतो। हे मी अगदी टिळकवाडीची गोष्ट करतोय, जो 15 मिनिटाच्या अंतरावरतीचा गाठणारा रस्ता आहे। म्हणजे MIDC मध्ये खड्डे नाही तर आमची संपूर्ण खड्ड्यात MIDC अशी परिस्थिती झालेली आहे। गेले 4 ते 5 वर्षांपासून म्हणजे आमचे अंबड इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनमधील विविध प्रतिनिधी हे अगदी उद्योगमंत्र्यांपासून ते आम्ही पार पंतप्रधानांपर्यंत आमचे पत्र लिहून झाले की नाशिकच्या MIDC मधील खड्ड्यांची परिस्थिती कशी आहे, की जिथे 40 टनच्या व्हेकल्स आतमध्ये येतात। तुम्ही आत्ताच्या रस्त्यावरती उभे आहात, इथून सरळ तुम्ही पुढे गेलात तर महिंद्रा EPC, CTR, कोसो, फॉर्च्युना अशा 10-10 हजार कोटीचे टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांच्या समोरची परिस्थिती आहे, ज्यांच्यामुळे नाशिक हा एक्सपोर्ट या दुनियामध्ये आणि एक्सपोर्टच्या मॅपवरती नाशिकचं नाव घेतलं जातं। इकडे जे येणारे एक्सपोर्टर्स आहेत हे रस्त्यांची परिस्थिती बघून हे एक्सपोर्टच्या कन्साइनमेंट्स कॅन्सल करायला लागलेत, ज्यामुळे अतिशय मोठा फटका नाशिकला बसतोय। खरं आहे की हे एका तरुण जे उद्योजक आहेत त्यांची करता ही प्रतिक्रिया आहेत। तुमचं काय नाव आणि काय तुमचा बिझनेस आहे, कसा त्रास होतो? जयंत पगार माझं नाव आहे आणि मी इथे स्ट्रक्चर्समध्ये काम करतो। सर, इथली परिस्थिती अशी झाली आहे की रस्त्यामध्ये खड्डा न म्हणता खड्ड्यामध्ये रस्ता शोधत आमच्या वर्कर्सला यावं जावं लागतं। आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण जात असतो, येत असतो, आमचे पार्ट्स खराब होत असतात, बऱ्याचशा कन्साइनमेंट आमच्या याच्यामुळे रिजेक्ट होत आहेत। नवीन प्रश्न ट्रान्सपोर्टचा जो चालू झाला आहे, खूप जास्ती प्रमाणात ट्रॅफिक जाम आणि खड्डे, याच्यामुळे आमच्यापर्यंत मालसुद्धा पोचण्यासाठी तयार होत नाही। म्हणजे जर आपण वाहतूकदारांना सांगतोय की अशा नाशिक MIDC, तर ते पहिला प्रश्न विचारतात, साहेब तुमच्या इथे रस्ते खराब आहेत, बंद आहेत। या परिस्थितीत मार्ग काढत आम्ही उद्योजक कशी तरी वेळ काढत आहोत। इवन आमच्याकडचे जे वर्कर्स आहेत, जे 2 व्हीलर सायकलवरतून येत आहेत, सर त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की तुम्हाला म्हणजे सांगताना आश्चर्य वाटेल की लोक पाऊस जर आला किंवा खड्डे वाढले तर अक्षरशः सुट्ट्या घेतात आणि सांगतात, सर रस्ते पूर्णपणे खराब झालेले, गुडघाभर पाण्यामधनं आम्हाला रस्ता काढत इथपर्यंत पोचावं लागतं आणि जे खूप जास्ती त्रासदायक आहे, त्याच्यामुळे येत नाही। परत स्वतः आम्ही उद्योजक, आम्ही जर 2 व्हीलर किंवा याच्यानं फिरतोय
तरीसुद्धा मानेचा त्रास, हाडांचे जे दुखणे आहेत ते आम्हाला लागून गेलेले आहेत. इतकी बिकट आणि म्हणजे नाशकात आजपर्यंत MIDCत इतकी बिकट परिस्थिती कधी नव्हती, एवढी आत्ता उद्भवलेली आहे. आता तुमचा काय अनुभव आहे एकंदरीत? सर माझा अनुभव, माझी फॅक्टरी गरवारे पॉईंटच्या जवळच आहे. तर मी गरवारे पॉईंटपासून पुढे येण्यासाठी घाबरतो मी, कारण की रस्त्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि आमच्याकडे जेव्हा सातपूरवरनं वगैरे काही मटेरियल यायचं म्हटलं की डायरेक्ट पोर्टर जरी बुक केलं किंवा लोकल ट्रान्सपोर्टरला जरी सांगितलं तर ते डायरेक्ट ट्रिप्स कॅन्सल करून टाकतात, कारण की इकडे येण्यासाठी ते नाहीच म्हणतात डायरेक्ट. अशी खूप बिकट परिस्थिती आहे. आणि आमच्या महागाच्या गाड्या ज्या आहेत स्वतःच्या, त्या आम्ही ज्या वापरतोय त्यासुद्धा खराब होतात आहे. म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे. बाकीच्यांनी जे सांगितलं आहे की उद्योजक म्हणजे जे हे होतात ते त्याला तर हॅम्पर होतच आहे सगळ्या गोष्टी, पण बरंच बिकट परिस्थिती आहे सर. खरं आहे. आता एकच प्रश्न आहे की जे सगळं टॅक्स हे भरले जात आहेत, कर ते नियमितपणे भरतायत, मात्र असं काही असताना हे त्रास करतं त्यांनी का सहन करावेत? आणि याच पावसाळ्यात नाही तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये हीच परिस्थिती उद्भवते. आता खरं तर हे रस्ते चांगले कधी होणार हाच प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. कॅमेरा निकी पॉरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.